नमस्ते, जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे जाहीर झालेले आहे. तर या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला जर का अप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसेच फोटोकॉपीसाठी फीज किती आहे, लास्ट डेट किती आहे आणि कशा पद्धतीने फोटोकॉपी केली जाते त्याबाबत आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन म्हणजे नेमकी काय हे अगोदर जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपी म्हणजे काय, तर तुम्ही जी काही आन्सर शीटमध्ये उत्तरं लिहिलेली आहेत तर याची तुम्हाला काय केली जाते, झेरॉक्स कॉपी तुम्हाला फोटोकॉपी म्हणून दिली जाते. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरं लिहिलेले आहेत आणि त्या उत्तराला कितीपैकी किती मार्क दिलेले आहेत तर हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, सगळ्यात अगोदर फोटोकॉपीला अप्लाय करावं लागतं. फोटोकॉपी आल्यानंतरच तुम्हाला काय करावं लागतं, रिव्हॅल्युएशन प्रोसेसला सामोरं जावं लागतं. तर फोटोकॉपीसाठी तुम्हाला जो काही कालावधी असतो तर ॲप्लिकेशन डेट सुरू झाल्यापासून 10 दिवसात तुम्हाला अप्लाय करता येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोटोकॉपी उपलब्ध झाल्यानंतर रिव्हॅल्युएशन देखील 10 ते 15 दिवसात त्याचं ॲप्लिकेशनचे फॉर्म भरला जातो आणि 30 दिवसाच्या त्याचा निकाल हा पूर्णपणे जाहीर केला जातो. म्हणून बघा, ज्या दिवशी ॲप्लिकेशन हे फोटोकॉपीला चालू होतात तर त्या दिवसापासून तर जवळजवळ 30 किंवा मॅक्झिमम 45 किंवा जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची प्रोसेस पूर्णपणे झाली पाहिजे. ओके, पण त्याच्याकरता तुम्हाला पैसेही खर्च करावे लागतात. आणि असं काही नाही की एखादा विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केलं आणि त्याचे मार्क वाढले मग त्याला काय फी रिटर्न द्यावी, असा काही कोणताही नियम नसतो. तुम्हाला ऑलरेडी ती प्रोसेस करण्यासाठी ती फी काय केली जाते, चार्ज केली जाते. कोणत्या कोर्सला कोणती किती फी असते ती देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला फोटोकॉपी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. आता रिव्हॅल्युएशन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. तर रिव्हॅल्युएशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही पेपर चेक केलेला आहे तर हा पेपर काय केला जातो, पुन्हा चेक केला जातो, रिव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, पुनर्तपासणी त्याची केली जाते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक पेपर सगळ्यात अगोदर एक्झामिनर चेक करतो. एक्झामिनर म्हणजे सब्जेक्ट टीचर. ओके, म्हणजे आता फर्स्ट इयरचे पेपर हे तुम्हाला माहिती आहे की तुमच्याच कॉलेजमध्ये तपासले गेलेले आहेत. त्याच्यामुळं सपोज तुमच्याकडे एखादा विषय असेल तर त्या विषयाला जे सब्जेक्ट टीचर असतील ते काय असतील, त्याचे एक्झामिनर असतील. आणि तो पेपर चेक केल्यानंतर त्या पेपरचं मॉडरेशन केलं जातं. तर मॉडरेशन कोण करतं, तर तुमच्या विभागाचे सिनियर प्राध्यापक किंवा ज्यांना आपण HOD देखील म्हणतो. तर HOD देखील काय करू शकतात, मॉडरेशन त्या विषयाचं करू शकतात. सो म्हणजे एक पेपर किमान 2 व्यक्तींच्या हाताखालून तो जात असतो. पण रँडमली कधी त्या पेपरची एकदाच तपासणी केली जात असते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलं असेल. म्हणजे आता ह्या एक्झामिनर आणि मॉडरेशन यांनी पेपर तपासणी केली तरी देखील तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी मार्क भेटलेले नाही किंवा त्या प्रश्नाला जेवढे मार्क भेटायला पाहिजे तेवढे जर का भेटले नाही तर तुम्ही काय करू शकता, रिव्हॅल्युएशन करू शकता. मग रिव्हॅल्युएशनमध्ये आणखीन एखादा थर्ड पर्सन काय करेल, तो पेपर तपासला जाईल आणि नंतर तो पेपर काय केला जाईल, जर मार्क कमी झाले जास्त झाले तर विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये ते काय होतात, रिफ्लेक्टेड होतात. ओके, सो या पद्धतीने आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. तर आपण आता पुढे कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे, ज्याची स्टार्ट डेट किती, एंड डेट किती, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आणि फीज किती आहे हे आपण डेमोच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फोटोकॉपीला अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात प्रथम तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेक्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर मी आता माझ्या मोबाईलचा डेस्कटॉप मोड काय करतो, सिलेक्ट करतो. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये इथे तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन हा टॅब तुम्हाला दिसेल. तर या टॅबवर काय करा, क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे बघा, ह्या जे काही परीक्षा आहेत, ज्या परीक्षा या 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात झालेल्या आहे. म्हणजे ज्याला आपण विंटर एक्झाम 2023 असं आपण म्हणत आहोत. तर यांच्यासाठी ॲप्लिकेशन डेट इथे चालू झालेले आहे. इथे बघा, सायन्स फॅकल्टीमध्ये BSc कम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न फर्स्ट इयर आहे. नंतर सायन्समध्ये FY BSc सायबर अँड डिजिटल सायन्स आहे. कॉमर्समध्ये FY BBA, FY BBA IB, नंतर FY BBA CA आहे. सायन्समध्ये FY BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी आहे. मॅनेजमेंटमध्ये फर्स्ट इयर BHM CT आहे. कॉमर्समध्ये
कॉमर्समध्ये FY BCom आहे, सायन्समध्ये फर्स्ट इयर BSc बायोटेक्नॉलॉजी आहे, आर्ट्समध्ये FY BA आहे, सायन्समध्ये FY BSc आहे, सायन्समध्ये अगेन BSc ॲनिमेशन आहे आणि सायन्समध्ये FY BCA सायन्स आहे. ओके, यांच्या निकालाची डेट तुम्हाला माहिती आहे की काही निकाल हे 29 डिसेंबरला जाहीर झाले, काही निकाल हे 3 जानेवारीला जाहीर झाले, काही निकाल 2 जानेवारीला जाहीर झाले. ओके, तर यांचे फोटोकॉपीला जी काही डेट आहे तर स्टार्ट डेट 4 जानेवारी आहे, म्हणजे आजपासूनच स्टार्ट झालेले आहे आणि याची एंड डेट 13 जानेवारी 2024 आहे, म्हणजे फक्त 10 दिवसाचा कालावधी इथे फोटोकॉपीला दिलेला आहे. तर फोटोकॉपीच्या बाबतीत काही इन्स्ट्रक्शन वगैरे आपण या ठिकाणी बघितले तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. आपण काही हे जे काही इन्स्ट्रक्शन आहे हे आपण काय करूया, मराठीमध्ये जाणून घेऊया. बघा, इथे सांगितलेलं आहे की अर्जाचा फॉर्म फक्त विद्यार्थ्यांनी भरलेला आणि स्वाक्षरी करणं आवश्यक आहे आणि अर्जाच्या सुरुवातीला तारखेपासून 10 दिवसाच्या आत परीक्षार्थींनी आवश्यक शुल्कासह अर्ज केला पाहिजे. उमेदवारांनी ज्याचे अर्ज आवश्यक शुल्कासह फक्त ऑनलाईन सबमिट करायचे आहे. म्हणजे यांनी काय करायचं आहे, फोटोकॉपीला अप्लाय करायचं असेल ना तर त्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि फॉर्म हे 10 दिवसाच्या आतच भरायचे आहे. तर फोटोकॉपीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की नॉन प्रोफेशनल कोर्सची जी काही फी आहे ती 150 रुपये पर सब्जेक्ट असणार आहे आणि 20 रुपये प्रोसेसिंग फी, म्हणजे जवळजवळ एका सब्जेक्टला 170 रुपयापर्यंत खर्च आहे. जर तुम्ही 2 सब्जेक्टला अप्लाय केला तर 150 प्लस 150 आणि 300 रुपये होतील, प्लस 20 रुपये प्रोसेसिंग फी, असे मिळून 320 रुपये तुम्हाला 2 सब्जेक्टला लागू शकतात. ओके, आणि प्रोफेशनल कोर्सेस आहे त्यांना 200 रुपये प्रति सब्जेक्ट्स आहे आणि शुल्क फी 30 रुपये आहे. म्हणजे जर एका सब्जेक्टला अप्लाय केला तर 200 प्लस 30 230 रुपये लागतील. 2 सब्जेक्टला अप्लाय केलं तर 200 दुने 400 आणि 30 म्हणजे 430 रुपये 2 सब्जेक्टसाठी खर्च असणार आहे. आता प्रोफेशनल कोर्स आणि नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजे काय, नॉन प्रोफेशनल म्हणजे कोणते, BA BCom BSc. ओके, BA BCom BSc. प्रोफेशनल कोर्सेस कोणते, BBA BBIB BBA सो या पद्धतीने काही प्रोफेशनल कोर्सेस आहे. तर रिव्हॅल्युशनला फी किती आहे, नॉन प्रोफेशनल कोर्सला 200 रुपये पर सब्जेक्ट असणार आहे आणि 20 रुपये प्रोसेसिंग फी, तर प्रोफेशनल कोर्सला 250 रुपये पर सब्जेक्ट फी आणि 30 रुपये प्रोसेसिंग फी असणार आहे. ओके, सो या पद्धतीने काही महत्त्वाच्या फीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपी कोणत्या सब्जेक्टसाठी देता येईल किंवा कोणत्या कंडिशनमध्ये देता येईल. नंबर 1 की फक्त युनिव्हर्सिटी एक्झाम जी काही झालेली आहे त्याच सब्जेक्टमध्ये तुम्हाला फोटोकॉपीसाठी अप्लाय करता येईल. जर एखाद्या विषयाचं प्रॅक्टिकल राहिलं असेल, इंटरनल एक्झाममध्ये तुम्ही फेल झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला फोटोकॉपीला अप्लाय करता येत नाही. बघा, इथे सांगितलेलं आहे द रिव्हॅल्युशन ऑफ द आन्सर बुक हाउएव्हर शॅल नॉट बी परमिटेड इन रिस्पेक्ट ऑफ स्क्रिप्ट ऑफ प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, टीमवर्क, इंटरनल असेसमेंट, सेक्शनल मार्क, डिझर्टेशन, थेसिस, क्लिनिक, then MCQ choice based question in a practical examination or online examination in same theory examination and viva host एक्झामिनेशन. सो या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीच्याच फक्त पेपरमध्ये तुम्हाला काय करता येणार आहे, फोटोकॉपीला अप्लाय करता येणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी इंटरनलमध्ये नापास झाला तर त्याला ते करता येणार नाही आहे. ओके, सो या ठिकाणी आपण आता बघितलेलं आहे. आता कशा पद्धतीने अप्लाय करायचं, त्यासाठी काय करायचं आहे, इथे तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनमध्ये लॉग इन बटन दिलेलं आहे. सो या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट, लॉग इन, कॉलेज लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन दिलेलं आहे. तर तुम्ही विद्यार्थी आहात तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय आहे, लॉग इन बाय आणि पासवर्ड या ठिकाणी कोणते टाकायचे आहे, ज्या वेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरला आणि एक्झाम फॉर्म भरताना जो काही मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ओके, जसं की या ठिकाणी मी एक विद्यार्थ्याचा मोबाईल नंबरद्वारे मी काय करतो आहे, लॉग इन करत आहे. त्याचा मी मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करतो, त्याचा पासवर्ड मी एंटर करणार आहे आणि या ठिकाणी जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी मी एंटर करणार आहे. ओके, सो या ठिकाणी मी इथे दाखवलेलं आहे आणि इथे मी लॉग इन बटनावर क्लिक करतो आणि पुढच्या पेजला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. तर या डॅशबोर्डमध्ये इथं सगळ्यात शेवटी ॲक्शन कॉलम दिसेल. आपण तो कॉलम झूम करून बघूया.
ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये कोणकोणते ऑप्शन दिसतील. एक आहे डिग्री सर्टिफिकेट, रँक सर्टिफिकेट, दॅन मीडियम सर्टिफिकेट, दॅन अप्लाय फ्रॉम होम टू मे बी कन्सर्न सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, अपडेट ABC ID, फोटो कॉपी आणि रिव्हॅल्युशन, त्याच्यानंतर एक्झाम फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म आणि BSD कोविड-19 वॅक्सिनेशन. सो तुम्हाला कोणत्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे? फोटो कॉपी आणि रिव्हॅल्युशन. ओके, सो मी या ठिकाणी क्लिक करतो आहे. ओके, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन. सो इथे रिव्हॅल्युशनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय नाऊ किंवा अप्लाय फॉर फोटोकॉपी हा टॅब दिसेल. त्यावरती काय करा? क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट एक्झाम सेक्शन दिसेल. यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर बटनावर क्लिक करा. नंतर इथे तुमचा कोर्स दिसेल. ऑलरेडी सदरचा विद्यार्थी हा FY BBA 2019 पॅटर्नला आहे. मी त्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथे अप्लाय नाऊ बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर याचे बघा जेवढे काही सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये याला थिअरी एक्झाममध्ये जे काही मार्क्स मिळालेले आहे तर ते मार्क्स या ठिकाणी इथे दाखवलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी बघा त्याचा वर्ग दाखवलेला आहे, इथं सब्जेक्ट दाखवलेला आहे, त्याला मार्क्स किती पडले हे त्यांचे थिअरी एक्झामचे मार्क्स आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की हे 70 पैकी मार्क्स आहे आणि 70 पैकी पासिंगला किती मार्क्स आवश्यक असतात? 28 मार्क. ओके, सो 28पेक्षा कमी मार्क पडले तर तुम्ही फोटोकॉपीला टाका. त्यावेळेस तुम्हाला काय होईल की त्याला ते मार्क वाढून वगैरे किंवा नेमकी कमी कुठं मार्क पडले ते तुम्हाला दिसून येईल. ओके, इथे सेमिस्टरचा कॉलम आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जो काही कॉलम दाखवला तो म्हणजे इथे फोटोकॉपीला अप्लाय करायचा. आता बघा इथे बिझनेस कम्युनिकेशन स्किल या विषयाला किती मार्क आहे? 28 मार्क आहे. सपोज मला या विषयाला फोटोकॉपीला अप्लाय करायचा तर मी इथं फोटोकॉपी कॉलमला काय करेल? टिक करेल. टिक केल्यानंतर इथे सबमिट बटनावर काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे ते काय म्हणतात की सबमिट ॲप्लिकेशन. ओके, बिझनेस कम्युनिकेशन स्किल सबमिट ॲप्लिकेशन. सो या ठिकाणी काय करा? सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होईल की मेक पेमेंट या नावाचं ऑप्शन तुम्हाला येईल. इथं ॲप्लिकेशन ID येईल, नंबर ऑफ सब्जेक्ट एक येईल, इथं पेमेंट स्टेटस येईल आणि मेक पेमेंटवर काय करायचं आहे? तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येणार आहे? बघा आपण ऑप्शनला पुढे क्लिक करू. बघा इथे त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल वगैरे येते आणि तुम्हाला पेमेंट कशातून करायचं त्यातून हा मार्ग दिसेल. जसं CC Avenue या बटनावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथं पेमेंट फॉर प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर तुम्हाला काय करायचं आहे? क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा जसं हा प्रोफेशनल कोर्स आहे BBA, हा काय आहे? प्रोफेशनल कोर्स आहे, ज्याच्यामध्ये फी किती रुपये आहे? 200 रुपये आणि 30 रुपये तुमची प्रोसेसिंग, असे मिळून इथे रक्कम किती आहे? 230 रुपये. सो इथे 230 रुपयावरती आपण डायरेक्ट पेमेंट आलेला आहे. या ठिकाणी मेक पेमेंटवर काय करायचं? क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे की तुम्हाला कोणकोणते ऑप्शन नाही. जसं हे क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे. बघा इथे पेमेंट इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवलेल्या आहेत. एक तर क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे म्हणजे ATM कार्ड, नेट बँकिंग आहे, UPI ID म्हणजे फोनपे, गुगल पेच्या माध्यमातूनही करू शकता, भारत QR कोड आहे, EMI ऑप्शन हे फक्त दिलेलं आहे, त्याच्यावरतून काही करता येत नाही. जसं UPI ID वर केलं तर तुमचा UPI ID करायचा, व्हेरीफाय करायचा आणि मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं. ओके, सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? पेमेंट करू शकता. पेमेंट क्लिक केल्यानंतर तुमचा काय होतं? फॉर्म डाउनलोड होतो. ओके, फॉर्म डाउनलोड फक्त करायचा आहे, तो कुठेही जमा करायचा नाही. आता ओके, ही इथपर्यंत तुम्हाला प्रोसेस कदाचित समजली असेल. याच पद्धतीने तुम्ही सब्जेक्ट जेवढे सिलेक्ट करताल तेवढ्या पद्धतीने फोटोकॉपीला अप्लाय होईल. आता बघा की ही फक्त प्रोसेस मी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सांगतो आहे की याच्या पुढे काय होतं फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर. कॉलेजकडे काय होणार आहे? 10 दिवस झाल्यानंतर कॉलेजकडे एक लिस्ट विद्यापीठ काय करून देईल? जाहीर करून देईल की तुमच्या महाविद्यालयातील कोर्स वाईज एवढ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? फोटोकॉपीला अप्लाय केलेला आहे. तर फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर विद्यार्थी काय करेल? कॉलेज काय करेल? कॉलेजचे एक्झाम सेल की तुमच्या आन्सर शीटची PDF करेल, स्कॅन करेल, PDF करेल आणि ती तुमच्या मेल ID वर काय करून दिली जाईल? पाठवली जाईल. ओके, किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली जाईल किंवा जसं कॉलेजला कन्व्हिनियंट राहील की ते कदाचित तुमच्या याची झेरॉक्स कॉपी काढली जाईल आणि ती तुम्हाला डायरेक्ट बाय हँड पण दिली जाऊ शकते. पण शक्यतो सोपा वे असा आहे की त्यांनी ती काय केली पाहिजे? मेल थ्रू दिली पाहिजे, म्हणजे कॉलेजकडेही प्रूफ होईल आणि विद्यार्थ्यांकडेही प्रूफ होईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी ती मग आन्सर की आल्यानंतर त्यांनी ती बघायची आहे, कुठे मार्क वाढतील कमी होतील का ते बघितलं पाहिजे. मार्क जर का वाढणार असेल तर त्यांनी रिव्हॅल्युशनला प्रोसेस केली पाहिजे. ओके, सो या पद्धतीने ही
फर्स्ट इयरसाठीची प्रोसेस आहे. पण जे विद्यार्थी SY-TY असतील किंवा PGचे विद्यार्थी असतील तर यांच्यासाठी प्रोसेस कशी आहे की फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर विद्यापीठाकडे ते रेकॉर्ड जातं. विद्यापीठ त्याची स्कॅन कॉपी करते आणि ज्या ठिकाणातून तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केलं त्याच ठिकाणी तुम्हाला एक व्ह्यू फोटोकॉपी अशा नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. तर त्याच ठिकाणी तुम्हाला फोटोकॉपी किंवा डाउनलोड फोटोकॉपी म्हणून ऑप्शन येईल. तर त्या ठिकाणी तुम्ही ती फोटोकॉपी डाउनलोड करू शकता, आपल्या सब्जेक्ट टीचरकडून चेक करू शकता. चेक केल्यानंतर जर का त्याच्यातून मार्क वाढणार असतील तर तुम्ही तिथेच रिव्हॅल्युएशनला ऑप्शन असतं, तर रिव्हॅल्युएशनला तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. आणि रिव्हॅल्युएशनची प्रोसेस मग विद्यापीठ काय करतं, तो पेपर एका थर्ड पर्सन व्यक्तींकडून चेक केला जातो आणि चेक केल्यानंतर त्यांना काय केली जाते, रिव्हॅल्युएशन त्यांच्याकडून केलं जातं आणि नंतर त्याचे जे काही मार्क्स वगैरे वाढले किंवा नाही वाढले तर त्याच ठिकाणी जिथून आपण अप्लाय केला त्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. सो या पद्धतीने फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची प्रोसेस कॉलेज लेवलला या पद्धतीने होते आणि विद्यापीठ लेवलला या पद्धतीने ती फोटोकॉपीची प्रोसेस होते. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किमान पेशन्स हे 30 ते 60 दिवसापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता जर का या काळात जर का पुढच्या परीक्षेचे फॉर्म चालू झाले तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या सब्जेक्टचा फॉर्म भरावा लागेल. जर रिव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही पासआउट झालेला असेल तर तुम्हाला त्याची परीक्षा किंवा त्याची पुन्हा परीक्षा देण्याची आवश्यकता राहणार नाही. या पद्धतीने तुम्हाला पुढची प्रोसेस ही करणं आवश्यक असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन या प्रोसेसला तुम्ही सामोरं जाऊ शकता. ओके. सो जर का काही अडचण असली तर आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क करा. परीक्षा विभाग तुम्हाला त्या पद्धतीने पूर्णपणे माहिती देईल. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.